विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून प्रत्येक कार्यकर्ता आपल्या गॉडफादरच्या माध्यमातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रचंड मोठी ताकद लावत असतानाच गेल्या 35 वर्षापासून शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतलेले, निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणारे, कामगार सेनेचा आवाज बनवून सोलापूर शहरात शिवसेना वाढवण्यासाठी रात्रीचा दिवस करणारे विष्णू कारंपुरी महाराज रक्षाबंधनानिमित्त मातोश्री येथे गेल्यानंतर त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शहर मध्यमधून तुमच्या या मावळ्याला एक वेळ संधी द्या अशी मागणी केल्यामुळे शहर मध्य विधानसभा रणांगणावर कारंपुरी महाराज भगवा फडकवणार अशा चर्चेला शहर जिल्ह्यामध्ये चांगलाच तोंड फुटलाय। 249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना सोलापूर शहर महानगर प्रमुख व महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी मातोश्री बंगला येथे श्री उद्धव साहेबांना निवेदनाद्वारे शहर मध्यची उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे। सध्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडून सर्वच पक्षाचे इच्छुकांची रस्सीखेच सुरू आहे। अशात जुने शिवसैनिक, निष्ठावान शिवसैनिक, पक्षाच्या संकट काळात ठाकरे कुटुंबियांसोबत असलेले बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बिडी कामगारांसाठी न्याय मिळवून दिलेले आणि मासाहेब मेनाताई ठाकरे बिडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून 5,000 घरांचे प्रकल्प पूर्ण केलेले, त्याचबरोबर संघटनेच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून येणाऱ्या आंदोलनात सक्रिय सहभागी असणारे एक धडाडीचे शिवसैनिक म्हणून ओळख असलेले विष्णू कारंपुरी महाराजांनी काल रक्षाबंधनानिमित्त कामगार सेनेच्या माध्यमातून रक्षाबंधन कार्यक्रमावर गेले असता त्या ठिकाणी उद्धवजी साहेबांना मी 35 वर्षे झाले कट्टर शिवसैनिक आहे आणि मी अद्यापही तुम्हाला काही मागितलं नाही, मला या वेळेला शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली। सदर प्रसंगी उपशहर प्रमुख अनिल दंडगोळे, युवती सेनेचे शहर संघटिका रेखा आडगे, शहर मध्य विधानसभा संघटक अमित भोसले, विभाग प्रमुख यल्लप्पा मैत्रे, महिला आघाडीच्या उपशहर प्रमुख राधिका आडकी, राधा दंडगोळे आदी उपस्थित होते।